ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिल्यापासून एका वेगळ्या चर्चेला आता सुरुवात झालेली आहे. अण्णांचं कार्ड ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये चाललं त्याचप्रमाणेचं कार्ड हे पश्चिम बंगालमध्ये चालेल का? अण्णांच्या पाठिंब्याचा ममता यांना काही फायदा होईल का? याविषयी आज आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत कल्याणच्या LD सोनावणे कॉलेजचे काही विद्यार्थी आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. तुला काय वाटतं की ज्याप्रमाणे अण्णा हजारे यांनी ममतांना पाठिंबा दिलाय, ममतांना याचा फायदा होईल का? तुला काय वाटतं? निश्चितच मला सांगायला आवडेल, की ममता बॅनर्जींना म्हणजे एक जसं आपण बोलतो, की परिसाजवळ गेलं की त्याचं सोनं होतं. अण्णा म्हणजे खणखणीत नाणं आहे. एक स्वतंत्र आहेत. परंतु जर अण्णांनी जर त्यांच्याकडे पूर्ण पाठिंबा दिलात, तर त्याने उभे जरी नाही राहिले, तुमचं नाव जरी लावलं असेल त्यांनी, तरी त्यांचा तिकडे त्यांना पाठिंबा मिळून ते बहुमत मताने निवडून येतील याची गॅरंटी मी देतो. अण्णा जरी ह्या देशाचे आयडल आहेत, ओके. परंतु ममता बॅनर्जी ह्या देशाच्या आयडल नाही आहेत. त्या एक मुख्यमंत्री आहेत आणि चांगल्या प्रकारे कार्यभार सांभाळत आहे. परंतु अण्णांनी त्यांच्यामध्ये जे बघितलेली प्रतिक्रिया म्हणजे त्यांची लॉयल्टी. ते एका भाड्याच्या घरामध्ये राहतात. 20 किंवा 27 वर्षापासून ते तिथे राहत आहेत. याचा मतलब हे नाही की ते लॉयल आहेत किंवा काही. परंतु देशाचं नेतृत्व जसं इंदिरा इंदिरा गांधीजी होत्या किंवा त्यांच्या नावावरतीच लोकं त्यांना वोटिंग करायचे. त्या प्रकारचं ते नेतृत्व नाही. अण्णा हजारे जरी आयडल असल्या, त्या या देशाच्या आयडल नाही. कारण की त्यांनी ऑलरेडी काँग्रेसला सपोर्ट केलेला होता. त्याच्यानंतर पाठिंबा काढला आणि त्याच काँग्रेसच्या खिलाफ त्यांच्या काही मागण्या पूर्ण नाही झाल्या म्हणून ते उभे राहिले. अण्णाजींची मजबुरी ही आहे की त्यांना एक लॉयल माणूस पाहिजे होता. अण्णाजींना लोकपाल बिल त्यांच्या मनाप्रमाणे पास करणारा माणूस पाहिजे होता. ती व्यक्ती त्यांनी यांच्यामध्ये बघितली, आपल्या ममता बॅनर्जीमध्ये. परंतु ममता बॅनर्जीचा मी तुम्हाला प्लॅन सांगू शकतो, की म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून तिसरी आघाडी या देशामध्ये जी तयार होत आहे, मुलायम सिंग वगैरे, जयललिता यांच्यामध्ये पीएमची रस्सीखेच सुरू आहे. अगर अण्णाचा पाठिंबा ममताजींना भेटला, तर त्यांचा उद्देश हा असू शकतो, की ह्या पाठिंब्याच्या बळावरती मी तिसऱ्या आघाडीमध्ये माझी दावेदारी पीएम म्हणून पेश करू शकते. म्हणून ज्याचा ह्या राजकारणात अलगच फरक पडू शकतो. म्हणून हे जे आपली लोकसभा होणार आहे ती त्रिशंकू नक्की होणार आहे, हे मी सांगू शकतो. धन्यवाद. ठीक आहे. अण्णांचं व्यक्तित्व आहे, आदर्श आहे. त्यांनी राजकारणाच्या फंदात पडू नये. त्यांच्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळण्याची भीती हा तरुण व्यक्त करतोय. तुला काय वाटतं? कशाप्रकारे अण्णांच्या पाठिंब्याचा फायदा हा ममतांना होईल आणि त्या किंग मेकर होऊ शकतील का? तुला काय वाटतं? ममता बॅनर्जी या फक्त पश्चिम बंगालपुरतीच मर्यादित आहेत. त्यामुळे कदाचित भारताला त्याचा काही फायदा होणार नाही. झाला तर तो पश्चिम बंगालसाठी होईल. त्यामुळे अण्णांना काही फायदा होऊ शकत नाही. तृणमूल जी काँग्रेस पार्टी आहे ती ममता बॅनर्जींची, ते फक्त पश्चिम बंगालपर्यंतच मर्यादित आहे आणि तिचं त्या पार्टीचं बहुमत देशाला काही फायदा होईल मला असं काही वाटत नाही आहे. आणि ममता बॅनर्जीचा सपोर्ट असेल तर अण्णाला फायदा होईल हे तर अशक्यच आहे. पण अण्णाचा सपोर्ट जर ममता बॅनर्जीला असेल तर नक्कीच ममता बॅनर्जीला खूप सपोर्ट होईल आणि त्यांचं बहुमत वाढेल आणि देशाचं याच्यात काही म्हणजे प्रगती दिसत नाही मला. हां, पश्चिम बंगालला नक्की याचा फायदा नक्कीच होईल असं मला वाटतंय. माझ्या मते जसं अरविंद केजरीवाल यांनी अण्णांचा पाठिंबा घेऊन दिल्लीवर निवडून आले, त्याचप्रमाणे ममता बॅनर्जी देखील निवडून यायचा प्रयत्न करत आहे असं मला वाटतंय. पण अण्णांनी ज्या मागण्या मांडल्यात त्या जर त्यांनी पूर्ण केल्या तर त्यांना पश्चिम बंगालमध्ये नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. माझ्या मते तरी अण्णा हजारेंनी जरी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला असला तरी त्यांना जास्त फायदा होईल असं मला वाटत नाही. कारण की एक तर अण्णा हजारे एक स्वतः अहिंसावादी व्यक्तिमत्व आहे आणि जे तृणमूल काँग्रेस आहे एक थोडीशी हिंसावादी पार्टी आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की बहुधा त्या दोघांमध्ये जास्त दिवस एकत्र राहतीलच अशा शक्यता खूप कमी दिसते आणि त्यामुळे त्यांचं भवितव्यात पुढे काही चांगलं दिसेल असं मला वाटत नाही. अण्णा हजारे हे आपल्या भारताला एक लागलेलं असं व्यक्तिमत्व आहे का ज्यांनी काय केलेल्या कार्याचं अख्ख्या भारतातली म्हणजे सगळ्या इंजिनियर असू दे, सगळे मोठे लोक असू दे, त्यांनी त्यांच्या गावात राबवलेल्या योजना, त्यांनी त्यांच्या गावात सगळे केलेले म्हणजे उपक्रम आहेत, त्याचा म्हणजे त्याची दखल अख्ख्या देशाला घ्यावी लागली. असं हे भारतातलं एकच व्यक्तिमत्व असं आहे का जे स्वतः शिक्षित नसून त्यांनी असं काही कार्य केलं आहे की त्याच्यामुळे त्यांचं आज अख्ख्या देशामध्ये ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे त्यांची समाजसेवा, त्यांनी केलेले कार्य, हेच कार्य त्यांनी करावं. त्यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देऊन स्वतःची प्रतिमेला डाग लागू देऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. अण्णा हजारांनी सगळ्यांसाठी भारतासाठी खूप काय फायदे करून दिलेत. जर त्यांनी ममता बॅनर्जीसाठी जरी सपोर्ट केला तरी मला असं वाटत नाही की देशासाठी फायदा होईल. जास्त करून त्यांचा फायदा फक्त पश्चिम बंगालात होईल. मुळात अण्णांसारख्या ज्येष्ठ समाजसेवकाने राजकारणात पडायला नव्हतं पाहिजे, परंतु राजकारणात ते पडले. स्वतःच्या फायद्यासाठी जरी त्यांनी तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिला असला तरी राजकारणामध्ये अण्णांची झालेली गळचेपी लक्षात घेता तृणमूल काँग्रेसला त्यांनी पाठिंबा जरी दिला तरी त्याचा एवढा फारसा फायदा होणार नाही. अण्णा हजारेंना याचा फायदा होऊ शकतो कारण की त्यांनी जे 7 विषय त्याच्यात मांडलेले आहेत, तर ममता बॅनर्जी जर सत्तेवर आले तर त्या 7 जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर उपाय निघू शकतो आणि
संपूर्ण देश हा अण्णांचा फॅन असल्यामुळे ममता बॅनर्जीलाही त्याचा फायदा होऊ शकतो. अण्णा हजारे यांनी समाजसेवा खूप मोठं योगदान दिलेलं आहे भारतीय समाजसेवेमध्ये. त्यांनी समाज सुधारणेचंच त्यांनी काम केलं पाहिजे. आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सपोर्ट देऊन त्यांना फक्त पश्चिम बंगाल या क्षेत्रापुरतीच त्यांचा इफेक्ट पडणार आहे. पण ममता बॅनर्जी यांचा जो परिणाम आहे तो फक्त पश्चिम बंगालपुरतीच मर्यादित राहणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा संपूर्ण देशासाठी होणार नाही. म्हणून मला असं वाटतं की अण्णा हजारे यांनी त्यांना सपोर्ट देऊन काही एक महत्त्वाचं काही पाऊल उचललेलं नाही आहे. अण्णा हजारे आहेत, त्यांनी आपल्या देशासाठी खूप चांगले कामं केलेली आहेत. पण त्यांनी जर ममता बॅनर्जी यांना सपोर्ट केला तर ममता बॅनर्जी यांनाच त्याचा फायदा होईल आणि त्यांच्या बंगाल देशालाच त्यांचा फायदा होईल. मला हे सांगावंसं वाटेल की त्यांनी पूर्ण आपल्या महाराष्ट्राचा विचार करावा, आपल्या पूर्ण भारताचा विचार करावा आणि या राजकारणामध्ये अण्णा हजारेंनी पडूच नये. अण्णा हजारे हे थोर समाजसुधारक आहेत आणि त्यांनी कुठेतरी ममता बॅनर्जीमध्ये ही कळवळ किंवा त्यांचा जो प्रयत्न आहे तो त्यांच्यामध्ये बघितला असेल. म्हणूनच अण्णा हजारेंनी महाराष्ट्रातील नेत्यांना म्हणजे प्रोत्साहन न देता बंगालमधील ममता बॅनर्जींना दिला. कुठेतरी त्यांची जी समाज सुधारणा करण्याची जी इच्छा असेल त्यांना तो म्हणजे अण्णा हजारेंचा त्यांना पुढाकार आहे, त्यांना जो पाठिंबा आहे तो नक्कीच ममता बॅनर्जींना हा नक्कीच उपयोगी पडेल आणि ते नक्कीच बंगालचा विकास करण्यात पुढाकार घेतील. ठीक आहे, आपण पाहिलं की अण्णांनी जो ममता यांना पाठिंबा दिला त्याच्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आता अण्णांच्या पाठिंब्याचा ममता यांना किती फायदा होईल किंवा अण्णा नावाचं कार्ड हे ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये चाललं त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये चालेल का, हे मात्र निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.